जय हिंद मित्रांनो, जेवीस अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी जेवीस सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आतापर्यंत आपण मॅथचे काही व्हिडिओज बनवले। आपलं हे चॅनल आपण आधी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी डेडिकेट करायलो, खास करून काही मॅथचे व्हिडिओज बनवले। आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून काही इंग्रजीचे व्हिडिओ। तर आज आपण इंग्रजीचा एक पार्ट घेऊ। इंग्रजी ग्रामरला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून इंग्रजी ग्रामरला सुरुवात करतोय। तर आजचा आपला जो पार्ट आहे इंग्रजी ग्रामरचा, जो पहिला चॅप्टर आपण शिकणार आहोत तो आहे पार्ट्स ऑफ स्पीच। कोणता पार्ट शिकणार आहोत? पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? शब्दांच्या जाती। आता मराठीमध्ये शब्दांच्या जाती असा शब्द आहे, इंग्रजीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच। स्पीच म्हणजे आपण जे काही बोलतो, आपल्या तोंडून जे काही निघते, जे काही शब्द निघतात ते स्पीच। आणि त्या शब्दांचे, त्या स्पीचचे पुन्हा काय पडतात? पार्ट पडतात। म्हणजे आपल्या तोंडातून जे काही शब्द निघणार आहे, आपल्या बोलण्यातून जे काही शब्द निघणार आहे, आपल्या लिहिण्यातून जे काही शब्द निघणार, त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाची काही ना काही जात असणार आहे। त्या प्रत्येक शब्दाचा काही ना काही पार्ट असणार आहे, काही ना काही जात असणार आहे। तर मराठीप्रमाणेच मराठीमध्ये जशा शब्दांच्या 8 जाती आहे, तशा मराठीप्रमाणे इंग्रजीमध्ये देखील शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? इंग्रजीमध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत। त्या शब्दांच्या 8 जाती कोणत्या कोणत्या आहेत? आधी त्याची लिस्टिंग करू एकदा, दो रफली, म्हणजे डोळ्यासमोरून घालू की त्या काय शब्दांच्या जाती, आणि मग एकेकावर मग चर्चा करूया डिटेलमध्ये। तर त्या शब्दांच्या 8 जाती काय आहेत? त्याच्यातली शब्दांची पहिली जी जात आहे, खूप इम्पॉर्टंट, ओके, शब्दांची पहिली इम्पॉर्टंट जात काय? नाउन। काय आहे? नाउन। मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? नाम। मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? नाम। कोणत्याही वस्तूला, घटकाला, ठिकाणाला दिलेलं एखादं नाव म्हणजेच काय असतं? नाम असतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलो की रमेश, हे काय आहे? नाम आहे, नाम आहे। मी म्हणलो बॉय, ओके, हा सुद्धा एक काय आहे? नाम आहे। मी म्हणलो सिटी, हा सुद्धा एक काय आहे? नाम आहे। मी म्हणलो मुंबई, हा सुद्धा काय आहे? नाम आहे, ओके। मी म्हटलोय ब्युटी, सुंदरता, हे सुद्धा काय आहे? एक नाम आहे, ठीक आहे। हे काही नामं दिली। त्याच्यानंतर शब्दांची जी दुसरी जात आहे, आधी त्यांची आपण एकदा लिस्ट करू, आणि मग दुसरी नाउन नंतर दुसरी काय आहे? नाउन नंतर दुसरी आहे प्रोनाउन। नाउन नंतर दुसरी काय? नाउन नंतर दुसरा पार्ट ऑफ स्पीच किंवा शब्दाची दुसरी जात आहे प्रोनाउन, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सर्वनाम, ओके। प्रोनाउन ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सर्वनाम। सर्वनामाला काय? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम। समजा एखाद्या व्यक्तीचं आपण वैशिष्ट्य सांगायला लागलोय, समजा याच्यातलं एक नाव लिहिलं रमेश। रमेश हा हुशार मुलगा आहे, रमेश दररोज शाळेला जातो, रमेश प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क घेतो, ओके। तर हे प्रत्येक वेळेस आपल्याला रमेश रमेश न म्हणता इथून पुढे त्याच्या नावाचा उल्लेख करताना ही आपण आधी म्हणू रमेश हुशार मुलगा आहे, पण तिथं पुढं ही गोज टू स्कूल एव्हरी डे, ही इज व्हेरी क्लेवर बॉय, ही इज लर्न्स इन द क्लास 7 असं म्हणू ना। प्रत्येक वेळेस रमेशचं नाव घेणार नाही, तो असा उल्लेख करणार आहे। मग नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, नामाऐवजी कोणते कोणते शब्द वापरतो आपण? मी, मला काहीतरी माझ्याविषयी बोलायचं समजा स्टेजवर, तर प्रत्येक वेळेस मी माझं नाव घेणार का? आय म्हणेल मी, ओके। मी एक शिक्षक आहे, आधी परिचय देईल माझा, मग नंतर सांगेल मी एक शिक्षक आहे, असं आहे वस, मग मी, ओके। मी, ही, ओके, म्हणजे तो, शी म्हणजे ती, हे काय आहेत? नामाऐवजी वापरले जाणारे शब्द। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम। प्रोनाउन नंतर तिसरं आहे वर्ब। प्रोनाउन नंतर तिसरा पार्ट ऑफ स्पीच काय? वर्ब। शब्दाची तिसरी जात काय? वर्ब। वर्ब म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? क्रियापद। मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? क्रियापद। ज्या शब्दातून काहीतरी क्रिया केल्याचा बोध होईल, ज्या शब्दातून काहीतरी ऍक्शन केल्याचा बोध होईल, त्याला काय म्हणतो आपण? क्रियापद। क्रियापद म्हणजे ज्याच्यातून ऍक्शन केल्याच, ओके। रन म्हणजे धावणे, काय ऍक्शन केल्याचा बोध व्हायला। राईट म्हणजे काहीतरी क्रिया, लिहिण्याची क्रिया, लिहिणे, ओके। स्पीक कोणती क्रिया? बोलण्याची क्रिया, बोलणे, ओके। जंप उडी मारणे, उडी मारण्याची क्रिया। ज्या शब्दातून काहीतरी क्रिया करण्याचा, ऍक्शन करण्याचा बोध होईल काहीतरी, तो म्हणजे काय होय? क्रियापद होय। त्याच्यानंतर पुढची शब्दाची जात आहे ऍडजेक्टिव्ह। काय? ऍडजेक्टिव्ह, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? ऍडजेक्टिव्हला विशेषण। काय म्हणतो? विशेषण, ऍडजेक्टिव्ह। नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय होय? विशेषण। नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द, ओके। रमेश हा हुशार मुलगा आहे। रमेश कसा मुलगा आहे? हुशार, त्याच्याविषयी माहिती सांगायला हुशार। हुशारलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू? क्लेवर बॉय,
ओके, क्लेवर. नंतर सीता इज ब्युटिफुल गर्ल. ब्युटिफुल, सीताविषयी माहिती सांगायला ना शब्द ब्युटिफुल. ब्युटिफुल, सीता कशी आहे, ब्युटिफुल, सीताविषयी माहिती सांगणारा. ओके. मग तो काळा आहे, म्हणजे तो दिसायला कसा आहे त्याच्याविषयी माहिती सांगणारा. तो काळा. ही इज डार्क. ही इज डार्क. ओके. तो खूप देखना आहे. ही इज हँडसम. तो कसा आहे, देखना. ओके, हँडसम. मग हे शब्द काय, तो पर्टिक्युलर व्यक्ती कसा आहे, हुशार आहे, सुंदर आहे, काळा आहे, देखना आहे, बुटका आहे, कसा आहे, याच्याविषयी नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय, विशेषण होय. सॉरी स्पेलिंग चुकल्याबद्दल दिली रे. ऍडजेक्टिव्ह काय म्हणतो आपण त्याला, ऍडजेक्टिव्ह, विशेषण. ओके, विशेषण. विशेषण म्हणजे काय, नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह नंतर पुढचा जो प्रकार आहे पार्ट ऑफ स्पीचचा पाचवा प्रकार आहे ऍडवर्ब. पाचवा प्रकार काय, ऍडवर्ब. काय, ऍडवर्ब, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो क्रिया विशेषण, किंवा कधी कधी आपण त्याला क्रिया विशेषण अव्ययी असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, क्रिया विशेषण अव्ययी सुद्धा म्हणतो. क्रिया विशेषण, क्रियेविषयी माहिती सांगणारा, क्रिया कशी घडली, क्रियेविषयी माहिती सांगणारा, क्रिया कशी घडली, स्लोली, फास्ट, क्विकली, द हाऊ ऍक्शन इज परफॉर्म्ड, ऍक्शन कशी परफॉर्म झाली, क्रिया कशी घडली, याच्याविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय, क्रिया विशेषण. म्हणजे काय, क्रिया कशी घडली, स्लोली कशी घडली, स्लोली घडली, फास्ट, क्विकली कशी घडली, क्विकली घडली. सहसा क्रिया विशेषणाच्या शेवटी सहसा इंग्रजीमध्ये काय शब्द लागतो, LY असा शब्द लागतो. ओके. व्हेरी हे सुद्धा क्रिया विशेषण. तर व्हेरीच्या शेवटी काय LY नाही, पण व्हेरी हा सुद्धा काय क्रिया विशेषण. इमिडिएटली, इमिडिएटली, इमिडिएटली हा सुद्धा काय क्रिया विशेषण आहे. ओके, इमिडिएटली. ओके, कुठे स्पेलिंग चुकली असेल तर स्पेलिंग पाहू नका, फिलिंग्स पहा. ओके, स्पेलिंग आपण करेक्ट करूया. ऍडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण. ओके, क्रिया कशी घडायली त्याच्याविषयी माहिती सांगणारा शब्द. स्लोली, क्विकली, व्हेरी, इमिडिएटली. आपण मराठीमध्ये क्रिया विशेषण कसं म्हणू, पटपट, लवकर, हळूच. ओके, यांनाच आपण काय म्हणू, क्रिया विशेषण. क्रिया विशेषणानंतर पुढचा जो पार्ट ऑफ स्पीच आहे सहावा, तो काय आहे, प्रीपोजिशन. काय आहे, प्रीपोजिशन. प्रीपोजिशन आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय. काय म्हणतो, शब्दयोगी काय अव्यय. काय म्हणतो मराठीमध्ये, शब्दयोगी अव्यय. ओके. एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो, एका शब्दाला जोडून येतो आणि एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो तो शब्दयोगी अव्यय. याच्यात पहा, शब्दयोगी अव्यय आणि त्याची पोझिशन पहा, त्याच्या नावातच आहे ना, प्री आणि पोझिशन. म्हणजे प्री म्हणजे आधी, म्हणजे त्याची पोझिशन सहसा आधी असते, प्री पोझिशन. समजा द बुक इज ऑन द टेबल. बुक कसा आहे, मी समजा हे वाक्य असं म्हणालो, द बुक इज ऑन द टेबल. ऑन द टेबल. पुस्तक कशावर आहे, टेबलावर आहे. मी असं म्हटलं समजा, हा ऑन काढून टाकलाय, बुक इज द टेबल, तर मग काय, द बुक इज द टेबल. बुक टेबल असते का, नाही. बुक टेबलावर आहे असं म्हणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा या ठिकाणी कोणता शब्द वापरावा लागेल, ऑन हा शब्द वापरावा लागेल. म्हणजे बुक आणि टेबल या दोन शब्दांचा एकमेकाशी या दोन शब्दांचा योग घडून यायला, योग मराठीमध्ये काय म्हणतो, शब्दयोगी. दोन शब्दांचा योग, योग म्हणजे जोडून येणे. ओके, संबंध साधणे. म्हणजे बुकचा आणि टेबलचा या दोघांचा योग व्हायला शब्दयोगी हवे, म्हणून आपण ऑनला मराठीमध्ये शब्दयोगी आणि त्यालाच इंग्रजीमध्ये प्रीपोजिशन. आता याची पोझिशन प्री आहे. म्हणजे प्री म्हणजे काय, प्री म्हणजे आधी आणि पोझिशन म्हणजे स्थान. प्री म्हणजे आधी आणि पोझिशन म्हणजे स्थान. म्हणजे ऑनचं स्थान कशाच्या आधी आहे, टेबल या नामाच्या आधी आहे. ऑन या शब्दाचं स्थान टेबल या नामाच्या आधी आहे. मग प्रिपोजिशन्स कोणते कोणते आहेत, तर हे प्रिपोजिशन्स आहेत. कोणते कोणते, हे प्रिपोजिशन आहेत. हे वाक्य असंच राहू दे. प्रिपोजिशन कोणते, हे आता लिहिले, इन, ऑन, अपॉन, इन, ऑन, अपॉन, इन टू. ओके, नंतर खूप सारे प्रिपोजिशन म्हणता येतील. इन, ऑन, अपॉन, इन टू हे काय आहे, प्रीपोजिशन. हे आपण यांना कशाच्या आधी वापरतो, शब्दाच्या आधी वापरतो आणि दोन शब्दांचा एकमेकाशी संबंध जोडण्यासाठी प्रिपोजिशन वापरला जातो. प्रिपोजिशन नंतर काय आहे, प्रिपोजिशन नंतर आहे पुढचं कंजंक्शन. पुढचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे,
पुढची शब्दाची जात किंवा पुढचा पार्ट ऑफ स्पीच आहे कंजंक्शन. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? उभयान्वी अव्यय. काय म्हणतो? उभयान्वी अव्यय. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? उभयान्वी अव्यय. मराठीमध्ये काय म्हणतो? उभयान्वी अव्यय. कंजंक्शन. जंक्शन हा शब्द होईल. जंक्शन. रेल्वेच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा जंक्शन हा शब्द ऐकलाय, जिथे अनेक रेल्वे येऊन एका जागी मिळतात, किंवा असा एक पॉईंट जिथून अनेक रेल्वे सुटतात. जंक्शन त्याला आपण म्हणतो ना, जिथे अनेक रेल्वे येतात, जिथून अनेक रेल्वे सुटतात. ओके, तो झाला जंक्शन. जंक्शन म्हणजे सुद्धा जंक्शन या शब्दाचा अर्थ काय झाला? जोडणे. जंक्शन या शब्दाचा अर्थ सुद्धा काय झालं? जोडणे. म्हणजे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द. ओके, समजा कुणीतरी म्हणलं आय ड्रिंक टी ऑर कॉफी. आय ड्रिंक टी ऑर कॉफी. पुन्हा दुसरं बोथ रमेश अँड नागेश आर फ्रेंड्स. तर मग आपण इथे काय म्हणू? कोणते कोणते कंजंक्शन आहेत? कंजंक्शन इंग्रजीमध्ये कोणते? आपण अँड न दोन वाक्य किंवा शब्द जोडतो. आपण ऑर न दोन वाक्य किंवा शब्द जोडतो. आपण बट न दोन वाक्य किंवा शब्द जोडतो. आपण इफ देन न दोन वाक्य किंवा शब्द जोडतो. बरोबर ना? आपण दोन वाक्य किंवा शब्द जोडतो. आपण ऑल दोन वाक्य किंवा शब्द जोडतो. बरोबर आहे? आपण ॲज सून ॲज न दोन वाक्य किंवा शब्द जोडतो. नो सूनर दॅन न दोन वाक्य किंवा शब्द जोडतो. इफ अँड ओनली इफ न दोन वाक्य किंवा शब्द जोडतो. म्हणजे हे सगळे काय आहेत? कंजंक्शन आहेत. आणि कंजंक्शन नंतर शेवटचा पार्ट ऑफ स्पीच. कंजंक्शन नंतर शेवटचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे? इंटरजेक्शन. कंजंक्शन नंतर शेवटचा पार्ट ऑफ स्पीच इंटरजेक्शन. काय आहे? इंटरजेक्शन. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय. काय म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला? केवल प्रयोगी अव्यय. काय म्हणतो मराठीमध्ये त्याला आपण? केवल प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन. आपल्या मनातल्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी, म्हणजे आपल्या मनातल्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या तीव्र भावना व्यक्त करायच्या असेल तर त्यावेळेस आपण जो शब्द वापरतो, आपल्याला झालेलं तीव्र दुःख, आपल्याला झालेला तीव्र आनंद ज्यावेळेस आपल्याला व्यक्त करायचा, त्यावेळेस आपण जो शब्द वापरतो त्यावेळेस आपण काय म्हणतो? त्या शब्दाला इंटरजेक्शन. तो शब्द कोणत्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये मोडतो किंवा कोणत्या शब्दाच्या जातीत मोडतो? इंटरसेक्शन मध्ये मोडतो. समजा आपल्याला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं ना, अचानक पाऊस आलाय, फार महत्वाच्या कामाला जायचं, अचानक पाऊस आला, तर आपण काय म्हणू इंग्रजीत? ओ नो. आणि इंटरजेक्शन ओळखण्याचा आणखीन एक क्रायटेरिया काय? इंटरजेक्शन नंतर सहसा काय असतं? उद्गारवाचक चिन्ह असतं. इंटरजेक्शन नंतर सहसा काय असतं? उद्गारवाचक चिन्ह असतं. ओ नो इट्स रेनिंग. इट्स रेनिंग. ओ नो इट्स रेनिंग. मराठीत म्हणायचं काय म्हणू? अरे छ्या पाऊस पडतोय यार, कसं जायचं? मग हे काय? ओ नो काय आहे? इंटरजेक्शन. किंवा मग आपण असं, हे एक वाक्य झालं, ओ नो. किंवा अलास. अलास ही डाईड. ही डाईड यंग. अलास ही डाईड यंग. अलास म्हणजे अरे रे रे, फार तरुणपणी तो हे जग सोडून गेलाय किंवा फार तरुणपणी तो मेलाय. अलास ही डाईड यंग. मग ओ नो, अलास यासारखे शब्द काय आहेत? इंटरजेक्शन्स आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये मराठी ग्रामरचे पार्ट ऑफ स्पीच हा पार्ट पाहिला. मराठी ग्रामरचा पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच किती आहे? ठीक आहे, 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. हे आता या पार्ट ऑफ स्पीचचा एक एक पार्ट आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहू. एक एक पार्टला खूप डिटेलमध्ये पाहू. नाऊन काय आहे पाहू, तर नाऊनचे पुन्हा टाईप काय आहे ते पाहू. प्रोनाऊन काय पाहू, त्याचे टाईप पाहू. वर्ब काय आहे त्याचे टाईप पाहू. ऍडजेक्टिव्ह त्याचे टाईप पाहू. ऍडवर्ब त्याचे टाईप पाहू. प्रिपोजिशनचे टाईप पाहू. कंजक्शन काय आहे, इंटरजेक्शन काय आहे, हे डिटेलमध्ये एक एक पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत चलू. ओके.